हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओ पुढे बोलूयात. तर आता इथे सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात. त्यावेळी मालती बोलते की इंद्रा, आज ते पेपर्स मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तरीसुद्धा ते पेपर्स मिळाले नाहीत. मग आता काय करायचं? तर त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की आता आपल्याला काहीतरी करायला हवं, दुसरा प्लॅन बनवायला हवा. तर तेवढ्यातच राणी आबांना विचारते की आबा, मला सांगा, दादासाहेबांना तपकीर ओढण्याची व्यसन आहे का आधीपासूनच? तर त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की काय, तपकीर ओढण्याची? तर आता आबा बोलतात की नाही, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे राणी. दादा जो आहे तो तपकीर ओढतच नव्हता. तर त्यानंतर आता हे ऐकल्यानंतर मालतीही चकित होते आणि इंद्राही चकित होतो. त्यावेळी राणी बोलते की हो आबा, मलाही तसंच वाटतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे आणि आपल्याला हे शोधून काढायला हवं की ते दादासाहेब खरंच दादासाहेब आहेत की दुसराच कोणीतरी व्यक्ती आहे. तर त्यावेळी आता आबा बोलतात की हो, आपल्याला अगोदर हेच शोधायला हवं आणि त्यानंतर आपण आपले पेपर्स शोधूयात. तर आता राणी बोलते की हो, तुमचं बरोबर आहे आबा. तर त्यानंतर आता इंद्रा आणि राणी दोघेही जण इथे प्लॅन करत असतात की आता इथे नक्की काय केलं पाहिजे आणि त्यांचा तो विचार चालूच असतो. तर आता सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर आता राणी जी आहे ती अभ्यासाला लागते. ती अभ्यास करतच असते. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो मनातच म्हणत असतो की राणी, तू कधी झोपतेस? आजच्या दिवस तरी लवकर झोप ना, मला तुझ्यासाठी एक सरप्राईज द्यायचं आहे. तर त्यावेळी आता तो वाट पाहत असतो तिच्या झोपण्याची. तर आता राणी इकडे अभ्यास करत असते. ती दमलेली असते. दिवसभर दमल्याने तिला खरंच झोप यायला लागते. ती जांभळी देत असते आणि त्यावेळी इंद्रा लगेचच बोलतो की आता झोप येणार. तो मोठ्याने बोलतो आणि त्यावेळी राणी बोलते की काय काय बोललात तुम्ही? तर त्यावेळी राणी बोलते की झोप येणार? खरं सांगू का, मला खरंच झोप येते, पण काही नाही, मी थोडा वेळ अभ्यास करू शकते. तर आता इंद्रा बोलतो की राणी, अगं एवढी झोप आली आहे तर तू झोपून घे ना. तर त्यावेळी राणी बोलते की नाही सर, आता थोडा वेळ. तर आता इंद्रा तिला पुन्हा म्हणावतो आणि बोलतो की हे बघ, तू स्वतःची काळजी घे, दिवसभर तू काम करतेस आणि आता आराम करायला हवा, जा बरं, जाऊन झोप. तर त्यावेळी राणी बोलते की तसं पाहिलं तर खूप झोप येते. तर आता राणी उठते आणि इंद्राकडे येते आणि बोलू लागते की सर, मी तर झोपणारच आहे, पण तुम्हीही चला ना झोपायला. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही राणी, ते काय आहे ना, माझं फॅक्टरीमध्ये थोडंसं काम राहिलं आहे आणि ते आत्ता नाही केलं तर उद्या तर करावंच लागेल. पण मी काय म्हणतो, तू आता जाऊन झोप, मी आत्ता जातो आणि फॅक्टरीमधून जाऊन येतो, ते काम करून येतो. तर आता राणी बोलते की पण सर, उद्या केलं तर नाही जमणार का? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही, ते आत्ता करायलाच हवं, तू जा बरं, तू झोप आणि मी थोड्याच वेळात येतो, तू काळजी करू नकोस. राणी ठीक आहे म्हणते आणि जायला लागते. तेवढ्यातच इंद्रा जो आहे तो लगेचच तो छनी आणि हातोडा बाहेर काढतो. त्याच्या डोक्यात तिच्यासाठी एक सरप्राईज असतं आणि त्याचमुळे तो तिला खोटं बोललेला आहे. तर त्याने लगेचच तो छनी आणि हातोडा काढला आणि इकडे बादली आणली आणि त्या बादलीमध्ये माती वगैरे भरून त्याने आणलेली असते आणि त्याने काही दगडं देखील गोळा केलेली आहेत. तर आता बघूयात इंद्रा नक्की काय करतोय. तर आता इंद्राने काही विटा देखील आणलेल्या असतात आणि काही दगड देखील आणलेले असतात. तर त्याला राहण्यासाठी तुळशी वृंदावन बनायचं असतं आणि म्हणूनच तिला सरप्राईज त्याला द्यायचं असतं. तिला ते वृंदावन पाहून किती आनंद होईल हा आनंद त्याला पाहायचा असतो. तर त्यावेळी तो रात्रीच्या वेळी तिच्यासाठी जागून हे तुळशी वृंदावन बनवतो. पण त्याला ते छणी आणि हातोडा मारता येत नाही. पहिल्या घावातच त्याच्या बोटाला लागतं आणि रक्त येऊ लागतं. तरीसुद्धा इंद्राने राणीसाठी, एवढं लागूनसुद्धा राणीसाठी तुळशी वृंदावन बनायला सुरुवात केली. त्याने त्याला लागण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि त्याने जागून मस्त छान असं तुळशी वृंदावन बनवलं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा जो आहे तो पुन्हा तिथे येतो आणि ते तुळशी वृंदावन पाहतो आणि राणीला बाहेर बोलावतो. तेवढ्यातच राणी इंद्राचा आवाज ऐकून बाहेर येते आणि इंद्रा तिला त्या वृंदावनाकडे पाहायला सांगतो. ते वृंदावन पाहून राणी खूप आनंदित होते. ती त्याच्याकडेच पाहू लागते. तर ती बोलते की सर, हे तुम्ही केलं? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हो राणी. राणी त्या तुळशीकडेच पाहत असते. खरं तर तिला खूप भारी वाटतं की इंद्राने तिच्यासाठी हे तुळशी वृंदावन केलं आहे. तर त्यानंतर राणी जवळ येते आणि बोलते की सर, कसलं छान केलं आहे हे तुम्ही, मला खूप आनंद झाला आहे सर, हे तुम्ही खूप छान काम केलं.
तर आता आबा आणि मालती देखील बाहेर येतात आणि आबांना देखील हे पाहून खूप भारी वाटतं, कारण इंद्राने ते राणीसाठी बनवलं आहे आणि ते ऐकूनच आबांना खूप बरं वाटतं. तर त्याचनंतर मालतीही पाहते, पण मालतीला कसलं आलंय कौतुक. मालतीला वाटत असं की हे सगळं फक्त त्या राणीमुळे केलं आहे आणि तिच्यासाठी हे केलंय म्हटल्यानंतर ती तर खुशच होणार नाही. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की जा राणी, आता याची पूजा करण्यासाठी तुला कुणीही थांबवणार नाही, तू याची पूजा करू शकतेस. जा पूजेचं ताट आणि पाणी घेऊन ये. तर आता राणी लगेचच बोलते की हो सर. असं म्हणत राणीने ताट आणि पाणी देखील राणी घेऊन आलेली आहे. तर आता राणीला इथे पूजा देखील त्याने करायला सांगितली आहे. तर त्यावेळी आता तो तिचा चेहऱ्यावरचा आनंद पाहत असतो. इकडे राणीने फुलं, अगरबत्ती आणि हळदी कुंकू सगळं काही, दिवा वगैरे सगळं काही आणलेलं आहे आणि मस्तपैकी तुळशीची पूजा करून तिच्या सकाळला सुरुवात केली आहे. तर आता राणी हळदी कुंकू वाहते आणि हे सगळं आता विक्रांत आणि उर्मिला पाहत आहे की इंद्राने तिच्यासाठी हे तुळशी वृंदावन केलं आहे. खरं तर त्यांना ह्याचं खूप कसं तरी होत असं, त्यांच्या पोटात अगदी दुखायला लागतं की तो राणीसाठी किती करतो. उर्मिलाला तर जास्त त्रास होतो, कारण तिचा नवरा त्याच्यासाठी असं काही प्रेमाने करत नाही. तर त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती सरांना म्हणत असते, इंद्रा सरांना, की सर तुम्ही हे माझ्यासाठी केलं, आज मी खूप आनंदी आहे, थँक्यू सो मच. राणी असं बोलत असते. इकडे आता इथे रत्नाई आणि दादासाहेब अजित देखील पाहायला आले आहे की इथे नक्की काय चाललं आहे. तर रत्नाई जी आहे ती बोलतं की खरंच या तुळशीमध्ये जो आनंद नाही, या घरामध्येच आनंद नाही, तर या तुळशीत कसला आलाय टवटवीतपणा. पण इकडे इकडे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आहे आणि ती पूजा करताना काय आनंद आहे त्या पुरीच्या चेहऱ्यावर. तर आता इथे रत्नाई मनातच हे सगळं बोलत असते आणि इंद्रा राणीकडे पाहत असतो आणि राणी त्याचा हात धरून त्याच्याशी प्रेमाने बोलत असते, म्हणत असते की सर तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले. तिने जसा हात लावला तसंच त्याच्या हाताला लागलेलं तिला कळतं. तर राणी बोलते की सर हे तुम्हाला हे करताना लागले, सर किती लागले हे. तर त्यावेळी राणी बोलते की सर एवढं लागूनसुद्धा तुम्ही माझ्यासाठी हे वृंदावन केलं. तर त्यानंतर आता इंद्रा बोलतो की हे काहीच नाही आहे राणी, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. तर त्यानंतर मालती हे सगळं ऐकत असते आणि तेवढ्यातच तिथे विक्रांत टाळ्या वाजवतो आणि बोलतो की वा वा, चांगला रोमॅन्स चालला आहे हां. तर आता इथे उर्मिलाला तो सांगतो की बघ उर्मिला, असा रोमॅन्स पाहिजे ना. तर आता इथे इंद्रा जो आहे तो असं बोलल्यानंतर भडकतो. इंद्रा विक्रांतला बोलू लागतो. तेवढ्यात आबा बोलतात की हे बघ इंद्रा, ह्याला जर नाती कळत नाही म्हटल्यानंतर बोलून काहीच अर्थ नाही, कारण त्याला नाती कळत नाही म्हटल्यानंतर बोललेलं तरी काय कळेल ना. त्यामुळे तू त्याच्या नादीच लागू नको, त्याला तोंडाला तोंड लावूच नको. तर त्यानंतर उर्मिलाला राग येतो, कारण तिच्या नवऱ्याचा तिथे आबांनी अपमान केला आहे. तर आता उर्मिला येते आणि बोलते की चला आता खूप झालं तुमची नाटकं, कामाला उशीर होत आहे, खूप कामं पडली आहेत घरात, चला नोकरांना आवरून घ्या आणि कामाला लागा. असं बोलल्यानंतर आता इथे सगळेजण गप्प राहतात आणि त्यानंतर दादासाहेब मात्र लगेचच त्यांच्या मिशीला हात लावतात आणि हसायला लागतात. तर आता उर्मिला बोलते की चल विक्रांत. असं म्हणत विक्रांत, उर्मिला आणि बाकी सगळेच घरात जायला निघतात. इकडे आता आबा इंद्रा आणि राणीला बोलतात, हे पहा त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं. तर आता इकडे आबा बोलतात की राणी इंद्रा, खरं तर तुमचं प्रेम पाहून मला खूप छान वाटतंय. आणि त्यावेळी इंद्रा, तुझं तर कौतुक किती करावं तेच कळत नाही. तर आता मला ती बोलते की कसलं आलंय कौतुक त्यात, हाताला एवढं लागलंय आणि एवढं करायची काय गरज होती, पहा ना त्याच्याकडं, पहा जरा काय अवस्था करून घेतली स्वतःची. तर आता इथे तिचं बोलणं कोणीच ऐकत नाही आणि ती तिथून निघून जाते. इकडे आबा बोलतात की खरंच इंद्रा, मला तुझं खूप कौतुक वाटतं. तर त्यानंतर इकडे विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण बोलत असतात आणि इथे विक्रांत बोलतो की उर्मिला, तू तर छान पद्धतीने ट्रीट करतेस त्यांना, मला वाटलंच होतं, मला तुझ्याकडून अशीच अपेक्षा होती. तर त्यानंतर उर्मिला बोलते की विक्रांत, मी आत्तापर्यंत तू जे सांगितले ते केलेस आणि तू जे बोलतोस तेच ऐकते आणि तेच करते. आज मला माझ्यासाठी एक गोष्ट हवी आहे, प्लीज मला तू ती देशील. तर आता इथे विक्रांत बोलतो की बोल ना, तुला काय हवं आहे. तर विक्रांतला वाटलं होतं की ती एखादी ज्वेलरी किंवा एखादी गाडी, काहीतरी मागेल, एखादी वस्तू. पण इथे उर्मिलाने त्याला मागितलं आहे हे घर माझ्या नावावर करून दे विक्रांत.
तर आता हे ऐकून विक्रांत शॉक होतो. विक्रांत बोलतो की तू वेडी झाली आहेस का? आणि जास्त स्मार्ट बनण्याचा विचार देखील करू नकोस हां. तर आता असं बोलल्यानंतर उर्मिलाला राग येतो. विक्रांत तिथे जास्त भडकतो, कारण त्याला वाटतं की हिचं मी ऐकतोय म्हटल्यानंतर ही तर डोक्यावरच बसायला लागली. विक्रांत बोलतो की असं काहीही होणार नाही. तर त्यावेळी उर्मिला बोलते की विक्रांत, तू जे करतोयस त्यालाच आम्ही साथ देतोय आणि नेहमी आम्ही तुझंच का ऐकायचं? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की जास्त लिमिट क्रॉस करायची नाही हां. हे जे तुझ्या गळ्यात घालायला मंगळसूत्र दिलं आहे ना माझ्या नावाचं, त्यावरतीच गप्प बसायचं. हे घर वगैरे काहीही तुझ्या नावावर होणार नाही. तर त्यानंतर उर्मिलाला त्या गोष्टीचा प्रचंड राग येतो. ती रागात असते आणि इथे तिने घर तिच्या नावावर करून मागितल्यामुळे विक्रांतला देखील तिचा राग आलेला असतो. तर तिथून निघून जातो. इकडे राणी जी आहे ती आता समोर अंगणात झाडू मारत असते आणि आबा तिथे वॉचमॅनसाठी ड्युटी करत बसलेले असतात. तर समोर त्यांची नजर जाते तर वरती टेरेसवरती दादासाहेब फोनवरती बोलत असतात. ते कोणासोबत तरी बोलत असतात आणि अगदी रागात असतात. अगदी हात वारे करून त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच आबांची नजर जाताच आबा राणीला बोलवतात आणि बोलतात की राणी, एकदा वरती नजर टाक आणि बघ तो कोणाशी बोलत असेल आणि असा बोलत असेल. आत्तापर्यंत सगळे घरात आहेत, मग हात वारे करून हा कोणाशी बोलतोय? तर त्यावेळी राणी बोलते की आबा, खरं तर यांना असं गप्पा मारताना मी रात्रीही पाहिले. रात्रीही मी भांडी घासायला बाहेर आली आणि हे टेरेसवरती असेच गप्पा मारत होते आणि कोणाशी मारत असतील काय माहिती. तर त्यानंतर राणीला विचार पडतो की खरंच हे दादासाहेब कोणाशी बोलत असतील. तर त्यानंतर आता इकडे राणी या सगळ्याचा विचार करू लागते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तिला आता क्लिअर झालेलं असतं. तर आता तेच त्यांना शोधून काढायचं असतं. म्हणूनच आबा बोलतात की आता त्याच्यावरती नजर ठेवली पाहिजे राणी. तर तेवढ्यातच तिथे विक्रांत येतो आणि बोलतो की काय इथे फक्त गप्पा मारण्यासाठी येत आहे का? काय कुजबूज चालली आहे तिकडे? आणि राणी तुझं काम काय आहे? तर राणी बोलते की काय नाही, ते झाडूच मारत होते. तर आता राणी लगेचच झाडायला लागते आणि त्यावेळी विक्रांत बोलतो की चल, इथलं झालं असेल ना तर पाठीमागचं अंगण झाडून घे. तर असं बोलल्यानंतर आता आबा जे आहे ते राणीला खुणवतात आणि राणी तिथून जायला लागते. तर त्याचनंतर राणी गेल्यानंतर इकडे हा जो विक्रांत आहे तो बोलतो की ए वॉचमॅन, तुला काय सांगितलं होतं? मालक दिसल्यानंतर मालकाला सॅल्यूट करायचा. तुझ्या हेही लक्षात राहत नाही? सर एकदा कर सॅल्यूट, असं म्हणून आता तो इथे आबांकडून पुन्हा एकदा सॅल्यूट करून घेतो आणि त्यानंतर हसतच तिथून निघून जातो. तर आता रात्रीच्या वेळी राणी आणि मालती दोघेही जणी किचनमध्ये असतात. त्यावेळी राणी सांगत असते की मालती मॅडम, मी जे सांगते प्लीज तुम्ही ते ऐका. आपण जर तसं केलं तर आपला प्लॅन सक्सेस होईल. तर आता मालती बोलत असते की नाही, तू जे सांगशील ना ते मी करणारच नाही आणि मला नाही करायचे. तर आता इथे राणी बोलत असते की हे पहा सर, मालती मॅडम, तुम्ही माझ्यासाठी नाही पण इंद्रजित सरांसाठी आणि आबांसाठी तरी करा. आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते असंच मिळवता येणार नाही, त्यासाठी काहीतरी करावं लागेल. तुम्ही ऐका माझं, प्लीज करा. तर आता मालती नाहीच म्हणत असते. पण आता कुठेतरी मालतीला हे वाटत असतं की आपण जर काही केलं नाही तर आपल्याला कसं काय मिळेल. तर त्याचनंतर थोड्या वेळात राणी आणि मालती बोलत असतानाच उर्मिला वरतून येते आणि उर्मिला पाहते की या दोघींमध्ये काहीतरी कुजबूज चालली आहे. मालती राणीचं ऐकायला तयारच नसते. उर्मिला पुढे येते आणि पाहू लागते की ह्या नक्की काय बोलत आहेत. तर त्याचवेळी आता सगळ्या दोघींचं लक्ष त्या उर्मिलाकडे जातं आणि पुढे येताच उर्मिला म्हणते की बस झालं तुमची कुजबूज हां, इथे काय कुजबूज करताय कामं करायची सोडून. तर त्यावेळी आता इथे मालती बोलते की बघ ना, हिला सांगते मी केव्हाची भांडी पडली आहेत चहाची, जाऊन ती भांडी घासावी आणि इथे माझ्याशी जास्त तोंड चालवते. एकतर माझ्या मुलाच्या आयुष्यात आली मला नको असताना. तर आता इथे मला ती खूप काही बोलू लागते. तिला वाटतं की कदाचित उर्मिलाला हे खरं वाटेल आणि तसंच होतं. उर्मिलाला तिचं बोलणं खरं वाटतं, कारण तिला वाटत असतं की या सासू सुनांचं कधीही जमणारच नाही, या कधीही एकत्र येणारच नाही. तर त्यानंतर आता इथे उर्मिला बोलते की चालू द्यात तुमचं हां, तुमच्या या भांडणामुळे आमचा देखील एंटरटेन होतो, चालू द्यात तुमचं. तर आता इथे मालती बोलते की जा आधी भांडी घासून घे आणि तरच दुसरं काम कर. तर त्यानंतर राणी बोलते की ठीक आहे. तर आता इथे उर्मिला इथून निघून जाते आणि राणी बोलते की ठीक आहे, मी जाते भांडी घासायला.
राणी आणि मालतीचं बोलणं होतं. त्या दोघीही वेगवेगळ्या होतात आणि त्यानंतरच उर्मिला वरती जायला लागते. तर मालतीला दिसते की ही वरती चालली आहे. तेवढ्यातच ती आता वरती गेल्यानंतर ती राणीला शुकशुक करून आता पुन्हा तिच्याकडे बोलावते आणि तिला सांगते की जा, ती आता वरती गेली आहे. तर त्याच वेळी राणी बोलते की ठीक आहे असं म्हणत राणी आता जायला लागते आणि मालती सांगते की अवदसे काळजी घे असं म्हणत आता राणी तिला हसून वरती चाललेली असते. तर त्यानंतर आता इकडे दादासाहेब जे आहेत ते राणी वरती गेल्यानंतर दादासाहेब खालती येतात आणि दादासाहेब येतात आणि हॉलमध्ये येतात. जेव्हा पाहत आहेत की इंद्रा आतमध्ये येतोय त्यावेळी ते लगेचच त्याला थांबवतात आणि बोलतात की काय आहे. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की काही नाही, तुम्ही बोलताय म्हटल्यानंतर मला शांत राहावं लागेल ना. तर आता दादासाहेब बोलतात की जा, आता नोकरांची ड्युटी संपली आहे, रात्र झाली आहे, तू घरी जाऊ शकतोस असं म्हणत दरवाजा बंद करून इंद्राला तो बाहेर काढतो. आणि त्याचनंतर आता पुढील भागात इकडे इंद्रा जो आहे तो आबांना म्हणत असतो की राणी आता टेरेसवरती अडकलेली आहे. राणीला आणि इंद्राला हे शोधायचं असतं दादासाहेबांची सच्चाई की नक्की कोण आहेत ते. तर त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की काही झालं तरी मला राणीला खाली आणण्यासाठी तिथे टेरेसवरती जावंच लागेल. तर त्यानंतर इकडे सगळेजण रात्रीच्या जेवणासाठी बसलेले असतात आणि त्याचवेळी विक्रांतची नजर अचानक समोरच्या खिडकीकडे जाते आणि जिथे इंद्रा लपलेला असतो त्याला लपून टेरेसवरती जायचं असतं. तर आता विक्रांतची नजर इंद्रावरती पडणार आहे आणि इकडे राणी इंद्राची वाट पाहत टेरेसवरती थांबलेली आहे. तर पुढील भाग नक्की पहा की विक्रांत इंद्राला जागेवर पकडेल का की आणि इंद्रा राणीपर्यंत पोहोचेल काय. तर पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.